हॅलो दत्त्या, आज ओपनला दुर्री फिक्स आहे बघ. काय असं नसेल तेवढं लावून टाक. मटक्याच्या पायात अख्खं घर फुकलं तरी अक्कली नाही बाबाला. अरे दत्त्या, आपण सांगितलेला आकडा अजून कधी फेल गेलाय असं कधी झालंय का? हे फोन ठेवतो मी, तू ये पप्पाच्या टपरीवर बोलू तिथं. चालला वाटतं पुढारी गावात लोकांच्या चपल्या उचलायला. ए लय माझ्यावरचा नवरा व्हायचा प्रयत्न करायचा नाही शिव्या खायचं सकाळ सकाळी. एवढ्यातच बघून घ्यायचं आहे. एवढाच रागी तू तर घरातली कामं करावी ती जरा मग. हा दिवस उगवलं नाही तर वर चाललं लगेच पायात बिंगरी बांधल्यावर गुरगुरू फिरायला. लय मला ज्ञान पाजायचं नाही कळ. ही दिसतंय नाही माझ्या नावावर आहे. मला जर अक्कल शिकवाय गेला असा तर एकाच दिवसात फुकून टाकीन. हे बाब्या, चावी दे गाडीची. कशाला पाहिजे? अरे कशाला म्हणजे मला गावावर जायचं आहे. आणि तुम्ही गाडी घेऊन गेले होते दुधाच्या घेतल्या का डोक्यावर घेऊन जाऊ काय मी? हे बाबा, तुझ्या नादाला कुणी लागावं? तो आम्ही त्या आईच्याच हातावर हात मारलायस. जा तुम्ही चालत, मला देवान दिलेत 2 पाय, पण तुम्हाला धावतो एक नाही दिवस येईन का माझा पण. आहे ते शाक मावशीन दूध आणून दिलं का? नाही यार अजून. बरं बरं. बर बर. आई झालं का मोजून? हा झालं झालं बघ. किती भरलं? अरे चाकू मावशीचं 5 लिटर आहे आणि आपलं 6 लिटर आहे. बरं. जा पटकन. कार बापे, घरी दूध घेऊन पाय मोडतात काय तुझं? काय लक्का शिवा, तुला एवढं कळ नाही तेवढीच माझी एनर्जी वाचत नाही. लय हुशार आहेस का तू? हायच की मग हुशार, कोई शक. बस. दूध दूध. काय लक्का हाक मारते तोंडात तावता नसल्या वाणी. मी बघ कशी हाक मारतोय ती. दूधवाले मलईवाले आलेले आले, दही ताक लोणीवाले दूध. बाप येडायस कर तू. काय आबरू घालवतोस काय माझी? हे काय लक्का, मी कुठं तुझ्या आबरू घालवतोय. मित्र उलटला का तुझं प्रियावर इम्प्रेशन पाडायला मदत करतोय ती. जास्त भांगरवाल्याने आवाज देऊन ती काय इम्प्रेस होणार आहे काय माझ्यावरती? तर तो जास्त भिकारतात मुळे ना ती चिंची बी तुला भाऊ देत नाही. चांगलाच आवाज दिला होता की. दूधवाले दूधवाले ओ आगळी. हाय दूधवाले. बाप्या हसाय काय झालं रे? दूधवाल्याला दूधवाला म्हणणार नाही तर काय पंक्चरवाला म्हणूय?
तोंड काय बघतोय दूध दे. आणि बाप्पे तिला म्हणाव कुठलाच धंदा छोटा नसतो. तो म्हणतोय कुठलाच धंदा छोटा नसतो. बाप्प्या कोणाच्या धंद्याला मी नावं नाही ठेवली. फक्त तुझ्या मित्राला सांग दूध टायमावर आणून द्यायला. ही म्हणत्या उद्यापासून दूध टायमावर घेऊन ये. बाप्पे तिला सांग तिच्या घरी दूध वाढायला यायच्या आधी आहे ना 10 जणांच्या घरी वाढून यायला लागतंय. तरी मी प्रयत्न करीन. बघू आता उद्या. बस ए थांब 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 थांब. बरं काय रे मुजी ए कसलाच लागा शिवा. चल की जाऊया चंचलच्या घरी. तिला विचारूया दुधाचा रतीब लावत्या का म्हणून. तेवढंच तुझ्या बरबी माझं चालू होईल की रुटीन. अरे काल तरी विचारलं होतं की. ही काल आपण का नाही तिला विचारलं होतं. आज माझ्या सासूबाईला म्हणजे तिच्या आईला विचारूया. हे की वाटलंच तर जगापरीस 1 रुपयानं कमी देऊया. 1 रुपयाने कमी देऊन मी माझा लॉस करून घेऊ का? ही अरे मी कुठं म्हणतोय तुला तू तुझा 1 रुपयाचा लॉस करून घे. वाटलंच तर तो 1 रुपया का नाही माझ्या नावा मांडून ठेव. जा मग जाऊन विचार मी थांबतो इथं. ए मी जाऊन विचार. दूधवाला कोण आहेस तू आहेस का मी आहे. तू जाऊन विचार. गरज तुला आहे का मला आहे? गरज तशी मलाच आहे. तिने शिवा आपण सारखं सारखं विचारतोय म्हणून ती खवळायची नाही नव का. किती घाबरट रे. दुसऱ्याच्या आयटम सर बोलायचं म्हटलं सुरू सुरू चालते तुझी. स्वतःच्या आयटम वर गेले कशी फाटते. जाऊन विचार. ए मी घाबरट मी जाऊन विचारतो. भिततोय का काय तिला. जा. हेड हेड कोण आहे? मी आहे मी. अरे कोण मी म्हणते नाव आहे का नाही? मी कोण अव मी त्या चिंगुणानीचा बाप्पू बाप्पू. तिचं आहे काय तू? हा का रे तुला एकदा थोडं कळत नाही का रे? आम्हाला दुधाचा रतीब नाही लावायचा म्हणून. काय अगं चंचल खरं दूध चांगलं आहे निरसाय म्हणून मी तुझ्या मागं लागली दुधाचा रतीब लाव म्हणून. वाटलंच तर का नाही जगापरीस 1 रुपयानं कमी दे आम्हाला. तुझ्या तर आता मी बोलली असती पण चांगल्या तोंडात वाईट नको म्हणून नाही बोलत. जा नको आहे आम्हाला दूध. अगं चंचल वाटलंच तर का नाही मी सकाळी शिवाला 6 वाजता आणून घालायला लावतो दूध. आणि त्याला नाही जमलं मग मी येतो की घालायला दूध. मग केव्हापासून घालू आजपासून की उद्यापासून. आता गो बाया एखादा नाही म्हणल्यावर जबरदस्ती आहे का तुझी. काय अगं चंचल मी एवढं प्रेमानं सांगते तर तुला ऐकायचं ना चाललंय. एक काम करतो मी शिवाला का नाही 1 महिना फुकट दूध घालायला लावतो. मग दुधाची क्वालिटी कशी वाटते ती तू बघ. मग क्वालिटी जर चांगली वाटली तरच पैसे दे. नाही तर पैसे पण देऊ नको आणि काहीच नको. जा की बाबा का उगाच सकाळ सकाळी डोकं फिरवा लागलंयस. नको आहे आम्हाला दूध विषय संपला. जा आता. अगं चंचल ऐक की तर. जा म्हणल्याला कळतंय का तुला. जा.
अण्णा ए अण्णा मावा दे की जरा. मी काय फुकाट वाटायला बसलोय काय मावा इथं खायला का अण्णा? नुसता मावा तर मागितलाय, तुझी अख्खी प्रॉपर्टी नाही मागितली. जरा माणूस की जपाला का, जाताना तेवढंच संघ घेऊन जायचं आहे. हा कधी येतो मी तुम्हाला हुडकतो का रे येतच आहे की ते आपल्या रेशन कार्डाचं काम करायचं होतं. रेशन कार्डाचं काम. अरे ते काम केल्याशिवाय होणार आहे का? हा सरकारी काम अशी सजासजी आणि फुकटात होत नसते. ती मॅडम 2000 रुपये मागत्या. आज जाऊया का पंढरपूरला? पैशाची आहे का तयारी? आई जेवण देणार का मला? येऊ घेऊ. जेवण ना नाही तोंडाची नुसती लाग घ्यायला लावशील बघ. चल मग. आबाचा फोन. आबा बोला की. हाय की निवांतच आहे. कोणाचं नांगरायचं होतं? बर बर येतो की. हा हा येतो येतो. आज काय कॉलेजमध्ये मनच लागलं नाही ग, उगं झाली असं वाटायला. तुझं कॉलेजमध्ये मन लागत नाही, तुझं घरात मन लागत नाही, तुझं अभ्यासात मन लागत नाही. तुझं मन नेमकं लागतंय कुठं ग? मन कुठं तर दुसरीकडे गुंतलंय ग, म्हणूनच लागण आहे. मला नक्कीच आवडलं असतं ग दुसऱ्या कशात तर मन रमवायला, पण तसला कुठला सॉलिड पॉइंट घावलाच नाही अजून. अरे चंपू आहे बाबू तू, चंपू. अवघड आहे. हा कसला सॉलिड पॉइंट आहे बघ मन गुंतवण्यासारखा. जा की मग गळ्यात पड जा. ए चल ग वंदे. चल अहो थांबा की, लयच गडबड आहे राव तुम्हाला घरला जायचं. हां आता आम्ही तुम्हाला बघून आमची वाट डावलून इकडं आलोय आणि तुम्ही आम्हाला बघून वाट बदलून चाललाय. सरासरी अन्याय बरं का आमच्यावर. चला ग. अहो काय हे, आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय, काहीतरी प्रेमाचं सांगायला लागलोय. हां नाही ऐकताच चाललंय. बरं असू द्या, कवा देताय आमच्या बाजूनं तुमच्या मनाचा कौल? किंवा आहे माझ्या मनाचा कौल. आणि 1 मिनिट, तुला जेव्हा केव्हा बी वाटेल ना माझ्या मनाचा कौल जाणून घ्यायचा, तेव्हा माझ्या मनाचा कौल ह्योच असेल. लक्षात ठेव. आला मोठा. लागलंच नाही, लागलंच नाही, लागलंच. अगं प्रिया, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारली. आणि तुला ती काय साधं सुद्धा पोरगं वाटतंय वय? पुरीनं कानाखाली मारली म्हणून गप बसायला. अगं ती लय जिद्दीला पेटलेलं पोरगं आहे. असं तुझा पिच्छा सोडत नाही बघ आता. पेटलं तर पेटू दे जिद्दीला. जसे तसा जागच्या जागी उत्तर दिलं नाही ना, तसल्यांची जिरत नाही. आणि हो, इज्जतीला भिवून गप बसला ना, सगळं आपल्या चांगलं येतंय. अगं प्रिया, पण आपली परिस्थिती आहे का तशी तुमच्या 2 हाताला 4 हात लावण्यासारखी? आपल्यासारखी फक्त परिस्थितीचा भाव करूनच आजपर्यंत गप बसले. परिस्थितीला 4 हात करायला परिस्थिती कशाला लागते ग? फक्त आपल्या अंगात बक्कळ हिंमत लागते. तू त्याला कानाखाली मारली, पण आम्हालाच भ्या वाटतंय बाया. तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यांची लायकी दाखवायला प्रिय आहे की एकटी खंबीर. आता नांगूर लागतोय का चांगला? का अजून खाली घेऊ? नाही नाही बरोबर लागलाय, काय अडचण नाही. आपण कधी कोणापासून काम करतच नाही ना. आणि तुम्ही जेवढे पैसे देताय, तुमच्या समाजासारखं काम झालं तर बरं वाटतंय ना. अरे तुझंही बरोबर आहे रे, पण मागच्या वेळेस नांगर लावला होता एक जणाचा. बर. आता ते नांगरतंय का खुरपतंय हेच काय कळत नव्हतं. अहो त्यामुळे इथं उभं राहून काम करून घ्यायचं असतंय. बरं तात्या, थोडं पाणी आणा की प्यायला. कसाला कोरडा पडलाय. पाणी प्यायचंय काय? या लवकर घेऊन. चालू तुझं. हा हा, हे काय करतो की.
शिकाऊ ट्रॅक्टर ड्रायव्हर. पाणी आणलंय का ताण जिरली? पाणी आणलंय वय. नाही, मजाला घेऊन थांबली चरवी. तू ट्रॅक्टर कसं चालवतोय बघायला. आणखी मग इकडं इकडे खाली उतर आणि येऊन पे. ते ढेकळात सगळं पाणी सांडते. उतर. तात्या पाणी घेऊन आणणार होतं. मला वाटलं तू अशी जेवण थांबली तिथे. तू किती बाजिंदा आहेस ना, ते चांगलं माहित आहे मला. तुझ्या घरच्यांपेक्षा मी तुला जास्त ओळखले. काय ओळखलंयस? ते पेनी घेऊन येणार होते म्हणा. खोटारडा कुठला. जाते मी. एवढंच ओळखलंय. यात निष्कर्ष काय लागला मग? ते वेळ आल्यावर कळल की. सांगते वेळ आल्यावर. वेळ आलो. होय. किती? 1 दिवस, 1 महिना, 6 महिने? वाट बघा आयुष्यभर. हो बाहेराव बाद झाले आजच्या पुरतं. मग घरी चला. सोड. काय जास्त झाले? बाहेराव म्हणतात मला. बाहेराव हा बार आहे का ना, बार सगळा कशात घालून एवढा मोठा कोट आहे या बाहेरावचा. मला कानाखाली मारती वय. जाऊ द्या बाहेराव. तिथं चालले 13 पतले राहणे समजतात. जाऊ दे. तू भर. भरतो. भर. बाळासाहेब थांब तो. अरे तुझी कुठं माझी भार. सॉरी. काय म्हणलं? तिलाही 13 पतले राहणे समजते. हो जाऊ द्या. 13 पतले राणी असू दे. किती 13 पतले राणी? हा बाहेर 52 पतला. यक्का कळलं काय?